Hello friends, in today's lecture we are going to study the thermodynamic process, change in internal energy and first law of thermodynamics. Now what is thermodynamic process? To understand this thermodynamic process, consider the example of boiling water. परत तेच example, consider the example of boiling water. आता वॉटर ज्यावेळेस बॉईल व्हायला स्टार्ट होईल त्यावेळेस त्याचं काय होईल, सगळ्यात सुरुवातीला टेम्परेचर चेंज होईल. सगळ्यात सुरुवातीला काय चेंज होईल, टेम्परेचर. बॉइलिंग स्टार्ट झाल्यानंतर वॉटरचं कन्वर्जन व्हेपर्समध्ये होणार आहे, बरोबर, स्टीममध्ये किंवा व्हेपर्समध्ये. म्हणजे आफ्टर सम टाइम वॉटरची जी व्हॉल्यूम आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि जसं टेम्परेचर चेंज होईल तसं वॉटर त्या ग्लासवरती किंवा काय ज्याच्यामध्ये आपण वॉटर बॉईल करतोय त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करेल. म्हणजे काय चेंज होणार, प्रेशर पण चेंज होणार, बरोबर. मग प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये आपण कशाचा स्टडी करतोय, तर प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आपण काय मेजर करतोय, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. मग हे जे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर आहेत त्यांना काय म्हणायचं आपण, थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल. थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल. आता व्हेरिएबलचा अर्थ सगळ्यांना माहितीच आहे, जे की विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होतात किंवा जे चेंजेबल आहेत त्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएबल. मग थर्मोडायनॅमिक प्रोसेसमध्ये चेंज काय होतंय, प्रेशर चेंज होईल, व्हॉल्यूम चेंज होईल किंवा टेम्परेचर चेंज होईल किंवा कोणतंही चेंज होईल. दिस इज द थर्मोडायनॅमिक्स व्हेरिएबल, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. समजलं. आता नेक्स्ट, चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी. आता जसं आपण इंटरनल एनर्जी बघितलेली आहे आधीच्या लेक्चर्समध्ये, एनर्जी असोसिएटेड विथ द रँडम मोशन ऑफ द मॉलिक्यूल ऑफ द सिस्टीम. ही काय, इंटरनल एनर्जी. आता जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल किंवा टेम्परेचर चेंज होईल, सिस्टीमचं टेम्परेचर जसं चेंज होईल तशी सिस्टीमची इंटरनल एनर्जी पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. इंटरनल एनर्जी इज द फंक्शन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर केव्हा चेंज होणार, ज्यावेळेस हीट एनर्जी काय होईल, एक्सचेंज होईल, त्यावेळेस काय होणार, टेम्परेचर चेंज होणार. म्हणजे काय, हीट सप्लाय केल्यानंतर किंवा रिमूव्ह केल्यानंतर त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, चेंज होणार आहे, बरोबर. इथपर्यंत समजलं. मग आता इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी. आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी केव्हा चेंज होणार, आपण काय म्हणतोय की टेम्परेचर चेंज झाल्यानंतर इंटरनल एनर्जी चेंज होते. मग त्यासाठी आपल्याकडं एक एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊ की चेंज इन इंटरनल एनर्जी कशी होते. मग कन्सिडर एक्झाम्पल, अ गॅस इज इन अ सिलेंडर. एक सिलेंडर आहे ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, गॅस ठेवलेला आहे. इट इज फिटेड विथ द मुवेबल पिस्टन. इट इज फिटेड विथ द मुवेबल पिस्टन. दिस इज गॅस. कन्सिडर gas is placed in the cylinder which is fitted with the movable piston. लक्षात आलं एक्झाम्पल. नेक्स्ट, इफ द टेम्परेचर ऑफ दिस गॅस इज सपोज 100 डिग्री सेल्सिअस. गॅस टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस. नाउ इन दिस एक्झाम्पल विच इज सिस्टीम, सिस्टीम कोणती आहे, तर गॅस इज द सिस्टीम. आपण गॅसचा स्टडी करतोय, गॅस इज द सिस्टीम आणि एव्हरीथिंग आउटसाइड द सिस्टीम इज सराउंडिंग. ही काय झालेली आहे, सराउंडिंग. आता नेक्स्ट, 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे गॅसचं, म्हणजे या कंडिशनमध्ये गॅसची इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे. मग आपण इंटरनल एनर्जी केव्हा चेंज करणार, तर गॅसचं टेम्परेचर ज्यावेळेस चेंज होईल त्यावेळेस इंटरनल एनर्जी काय होणार, चेंज होणार. तर फर्स्ट केसमध्ये आपण काय करायचंय, या सिस्टीमला हीट सप्लाय करायची आहे. या सिस्टीमला काय करणार आपण, हीट सप्लाय करणार. सेम एक्झाम्पल, याला आपण काय सप्लाय करतोय, तर हीट सप्लाय करतोय. हीट सप्लाय केल्यानंतर काय होईल, गॅसचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. गॅसचं टेम्परेचर काय होणार, इन्क्रीज. सपोज दिस इन्क्रीज टेम्परेचर इज 200 डिग्री सेल्सिअस. 200 डिग्री सेल्सिअस. आता टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे काय होईल, त्या गॅसची इंटरनल एनर्जी काय होईल, चेंज होईल. अर्थातच गॅसची इंटरनल एनर्जी काय होणार, इन्क्रीज होणार. कारण टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर जी गॅसची स्पीड आहे म्हणजे काय, रँडम मोशन ऑफ मॉलिक्युल्स, दिस इज इन्क्रीजेस. दॅट्स वाय
द इंटरनल एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, इंटरनल एनर्जी काय झालेली आहे, इन्क्रीज. मग इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे, तर हीट सप्लाय केलेली आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे, हीट सप्लाय. देअरफॉर इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज्ड. इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज्ड बाय ॲडिंग सम हीट. बाय ॲडिंग heat energy. This is first example. Internal energy can be changed by some adding heat energy. हीट एनर्जी सप्लाय केल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि त्याची इंटरनल एनर्जी सोबतच काय होईल, इन्क्रीज होईल. ही फर्स्ट कंडिशन झाली. आता नेक्स्ट दुसऱ्या कुठल्या मेथडने आपल्याला इंटरनल एनर्जी चेंज करता येईल. दुसऱ्या कुठल्या मेथडने आपल्याला इंटरनल एनर्जी चेंज करता येईल. फॉर दिस कन्सिडर अगेन दिस एक्झाम्पल सेम. A gas is enclosed in the cylinder which is fitted with the movable piston having temperature 100 degree Celsius. The next this piston is movable. म्हणजे आपल्याला पिस्टनला पुढे पण मूव्ह करू शकतो आणि बॅकवर्ड पण मूव्ह करू शकतो. जर पिस्टनला आपण पुढे मूव्ह केलं तर गॅसची व्हॉल्यूम काय होईल, डिक्रीज होईल. बाहेर मूव्ह केलं तर काय होईल, इन्क्रीज होईल. आता नेक्स्ट इफ दिस पिस्टन इज मूव्ह टुवर्ड्स और मूव्ह इनवर्ड्स. पिस्टनला आपण काय केलं, इनवर्ड मूव्ह केलं. दिस इज द नेक्स्ट डायग्राम. दिस इज गॅस मॉलिक्युल्स. गॅस पिस्टन विच इज मूव्ज इनवर्ड. आता या कंडिशनमध्ये काय होईल, वेन पिस्टन मूव्ज इनवर्ड द व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. व्हॉल्यूम ऑफ गॅस डिक्रीजेस. म्हणजे आपण काय केलं, पिस्टनला मूव्ह करण्यासाठी, पिस्टनला पुढे मूव्ह करण्यासाठी वर्क केलं. आपण काय केलं, वर्क केलं. त्या वर्कमुळे पिस्टन काय होईल, पुढे मूव्ह होईल. वर्क डन बाय द पिस्टन. वर्क डन बाय द पिस्टन ऑन द गॅस. ऑन द गॅस. दॅट्स वाय द व्हॉल्यूम डिक्रीजेस. व्हॉल्यूम डिक्रीजेस and piston exerts the pressure on gas. Piston exerts the pressure on gas. That's why the internal energy of gas is increases. Internal energy of gas is increases and also temperature of gas is increases. आता इंटरनल एनर्जी इन्क्रीज झाली म्हणजे टेम्परेचर पण काय होणार, इन्क्रीज होणार. याच्यामध्ये आपण काय केलंय, वर्क केलेलं आहे. पिस्टनला पुढे मूव्ह करण्यासाठी काहीतरी वर्क अप्लाय केलेलं आहे. बिकॉज ऑफ दिस work done by the piston on the gas, internal energy of gas increases. That's why the temperature increases. म्हणजे आपण इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी दुसरी कुठली मेथड अप्लाय करू शकतो, बाय डुईंग सम वर्क. दुसरी कुठली मेथड आहे, डुईंग सम वर्क. बाय डुईंग सम वर्क. हे कशासाठी दोन मेथड, ॲडिंग हीट आणि डुईंग सम वर्क टू चेंज द इंटरनल एनर्जी. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी आपण कशाने डिनोट करतोय, तर डेल्टा यू. यू इंटरनल एनर्जीसाठी सिम्बॉल आहे आणि डेल्टा म्हणजे काय, चेंज. चेंज इन इंटरनल एनर्जी. आपण इंटरनल एनर्जी कशी चेंज करू शकतो, तर फर्स्ट बाय ॲडिंग सम हीट. व्हॉट इज क्यू, नोटेशन ऑफ हीट. हीटचा सिम्बॉल आहे क्यू. आपण एकतर हीट सप्लाय करून इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो किंवा दुसरं काय, बाय डुईंग सम वर्क. किंवा काहीतरी वर्क अप्लाय करून आपण इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. आता ही प्रोसेस सेपरेटच केली पाहिजे असं काही नाही. हीट पण सप्लाय करू शकतो, वर्क पण करू शकतो, दोन्ही ॲट अ टाइम पण करू शकतो. इंटरनल एनर्जी कॅन बी चेंज्ड बाय ॲडिंग सम हीट और बाय डुईंग सम वर्क. वर्क डन अप्लाय केल्यानंतर पण इंटरनल एनर्जी चेंज होते आणि हीट सप्लाय केल्यानंतर पण इंटरनल एनर्जी चेंज होते. आता इंटरनल एनर्जी चेंज करून आपल्याला करायचं आहे काय, तर हा आहे थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ. आता फर्स्ट लॉ समजण्यासाठी आपल्याला ही कन्सेप्ट माहिती पाहिजे की इंटरनल एनर्जी कोणत्या गोष्टीमुळे चेंज होते, हे आपल्याला काय पाहिजे, माहिती पाहिजे. म्हणून आपण हे स्टडी केलेलं आहे की इंटरनल एनर्जी केव्हा चेंज होते, एकतर हीट सप्लाय केल्यानंतर किंवा वर्क डन केल्यानंतर इंटरनल एनर्जी चेंज होते. समजलं इथपर्यंत. आता या कन्सेप्टचा यूज करून आपल्याला थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ डिराईव्ह करायचा आहे किंवा फर्स्ट लॉचा स्टडी करायचा आहे. मग फर्स्ट लॉचा स्टडी करण्यासाठी परत सेम एक्झाम्पल कन्सिडर करायचं आपण.
The gas is enclosed in the cylinder fitted with the movable piston. Having temperature 100 degree Celsius. आता फक्त आपण वरचं एक्झाम्पल कन्सिडर करू पहिला सुरू. दिस एक्झाम्पल. आपल्याला काय करायचं आहे, इंटरनल एनर्जी चेंज करायची आहे. इंटरनल एनर्जी चेंज करायची आहे. आपण काय केलं, हीट सप्लाय केली. आपण काय केली, हीट सप्लाय केली. हीट सप्लाय केल्यानंतर टेम्परेचर इन्क्रीज होणार. टेम्परेचर इन्क्रीज झालं, इंटरनल एनर्जी चेंज होणार. आता ज्या अमाऊंटमध्ये म्हणजे जेवढी हीट तुम्ही सप्लाय कराल तेवढ्याच अमाऊंटने टेम्परेचर इन्क्रीज होईल आणि तेवढ्याच अमाऊंटने इंटरनल एनर्जी काय होईल, चेंज होईल. म्हणून या दोन्हीचं आपण ऑब्झर्वेशन लिहिलेलं आहे इथं. चेंज इन इंटरनल एनर्जी. काय झालेली आहे, इंटरनल एनर्जी चेंज झालेली आहे. कशामुळे चेंज झालेली आहे, हीटमुळं. हीटचं नोटेशन काय, क्यू. तर चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू क्यू. चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल्स टू क्यू. म्हणजे जेवढी आपण हीट सप्लाय केली तेवढी इंटरनल एनर्जी चेंज झाली. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 1. याला आपण काय म्हणणार आहे, इक्वेशन नंबर 1. समजलं इथपर्यंत. आता नेक्स्ट काय, तर बाय डुईंग सम वर्क. आता आपण काय करायचं, वर्क डन अप्लाय करायचं आहे. काय करण्यासाठी, इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी. देअरफॉर कन्सिडर अगेन सेम एक्झाम्पल. द गॅस is enclosed in the cylinder fitted with the movable piston having temperature 100 degree Celsius. समजलं एक्झाम्पल. आता काय करायचं, आपल्याला वर्क अप्लाय करायचं आहे. वर्क अप्लाय करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर पिस्टनला एकतर पुढं मूव्ह करायचं किंवा आउटवर्ड मूव्ह करायचं, इनवर्ड ऑर आउटवर्ड. आता कंडिशनकडे लक्ष द्या व्यवस्थित. इफ पिस्टन मूव्ज इनवर्ड, इफ पिस्टन मूव्ज इनवर्ड, पिस्टन जर इनवर्ड मूव्ह झाला तर टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय होईल, इंटरनल एनर्जी पण काय होणार, इन्क्रीज होणार. इफ पिस्टन मूव्ज आउटवर्ड, पिस्टन मूव्ज आउटवर्ड म्हणजे काय, वर्क डन बाय द गॅस. गॅसनी पिस्टनवरती वर्क केलेलं आहे. वेन पिस्टन मूव्ज आउटवर्ड, इंटरनल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इंटरनल एनर्जी डिक्रीज. देन वर्क डन बाय द गॅस, गॅसनं जर वर्क केलं तर इंटरनल एनर्जी डिक्रीज. आणि पिस्टननी जर वर्क केलं, म्हणजे पिस्टननी वर्क केलं म्हणजे काय, वेन पिस्टन मूव्ज इनवर्ड देन वर्क डन बाय द पिस्टन ऑन द गॅस, देन इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. आता या कंडिशनमध्ये आपण काय कन्सिडर करणार आहोत, पिस्टन मूव्ज आउटवर्ड. इथं वर्क अप्लाय करू आपण. वर्क this is gas. If piston moves outward then work done by the gas is positive. कारण की गॅसनी वर्क केलेलं आहे, गॅसनी पिस्टनला आउटवर्ड मूव्ह करण्यासाठी वर्क केलेलं आहे. देअरफॉर वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. आणि ज्यावेळेस पिस्टन आउटवर्ड मूव्ह होईल त्यावेळेस व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, टेम्परेचर डिक्रीज होईल. टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे इंटरनल एनर्जी पण काय होणार आहे, डिक्रीज होणार. देअरफॉर वेन वर्क डन इज पॉझिटिव्ह, वर्क डन इज पॉझिटिव्ह, देन इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. देअरफॉर डेल्टा यू इज इक्वल्स टू डब्ल्यू. आपण वर्क डन केलेलं आहे, पॉझिटिव्ह वर्क डन आहे, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द पिस्टन. देअरफॉर इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. वर्क डन इज पॉझिटिव्ह, इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह. आता त्या इक्वेशनचा अर्थ काय, तुम्ही पॉझिटिव्ह वर्क केल्यानंतर म्हणजे पिस्टन आउटवर्ड मूव्ह झाल्यानंतर इंटरनल एनर्जी डिक्रीज होते, म्हणून काय लावलेलं आपण इथं निगेटिव्ह सिम्बॉल लावलेला आहे, बरोबर. किंवा याला आपण असं लिहू शकतो, डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. इक्वेशन नंबर 2. आता दुसऱ्या इक्वेशनचा अर्थ काय, वेन वर्क डन इज निगेटिव्ह, इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. आता एक्झाम्पल सांगितलेलं आहे की वर्क डन इज निगेटिव्ह म्हणजे पिस्टन आपण टूवर्ड्स मूव्ह केला, देन वर्क डन इज बाय पिस्टन ऑन द गॅस, म्हणजे गॅसवरती वर्क डन पिस्टननी केलेलं आहे जे की निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे व्हॉल्यूम डिक्रीज होणार, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होणार. म्हणजे वेन वर्क डन इज निगेटिव्ह, इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह. आले दोन इक्वेशन्स.
आता दोन्ही प्रोसेस जर आपण ॲट अ टाइम केल्या सिस्टीमवरती, दोन्ही प्रोसेस काय केल्या ॲट अ टाइम, म्हणजे आपण हीट पण सप्लाय केली आणि सोबतच काय केलं वर्क डन पण केलं. म्हणजे एका वेळेस आपण हीट सप्लाय करतोय आणि सोबतच पिस्टनला आउटवर्ड मूव्ह करतोय. देन व्हॉट इज द इंटरनल एनर्जी? देन व्हॉट इज द इंटरनल एनर्जी? डेल्टा यू. फर्स्ट कंडिशन, हीट इज सप्लाइड टू द सिस्टीम. हीट सप्लाय केल्यामुळं काय होईल? इंटरनल एनर्जी चेंज होईल किंवा इन्क्रीज होईल. डेल्टा यू इज इक्वल्स टू क्यू बिकॉज ऑफ हीट. ॲट सेम टाइम we are doing some work, then because of this work internal energy is negative. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? डेल्टा यू इज इक्वल्स टू मायनस डब्ल्यू. त्याच वेळेस काय होईल? मायनस डब्ल्यू. म्हणजे हीट सप्लाय केल्यामुळे इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते आणि सोबतच आपण पिस्टनला बाहेर ओढतोय, मग इंटरनल एनर्जी काय होते? डिक्रीज होते. इंटरनल एनर्जी किती डिक्रीज होणार? जेवढं तुम्ही वर्क डन केलेलं आहे. म्हणून काय आलं इक्वेशन? delta u is equals to q minus w, and this equation is nothing but the thermodynamics first law or first law of thermodynamics. delta u is equals to q minus w. तुम्हाला असं पण लिहिलेलं आहे बऱ्याच वेळेस, delta u is equals to q minus delta w. change in internal energy is equals to q minus change in work done. समजलं इक्वेशन? आता स्टेटमेंट, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. त्या इक्वेशनवरनं स्टेटमेंट करायचं आपल्याला. द चेंज इन इंटरनल एनर्जी इज द डिफरन्स बिटवीन हीट सप्लाइड टू द सिस्टीम अँड वर्क डन बाय द सिस्टीम. वर्क डन बाय द सिस्टीम. अंडरस्टँड? दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स.